तर या आंदोलनासंदर्भातली बातमी आपण बघणारच आहोत। मात्र सध्या मुंबईकरांसाठी एक मोठी बाब। मुंबईकरांनो, आज गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण हवामान विभागानं आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। मुंबईसह आज ठाणे पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। एकंदरीत त्यामुळे घराबाहेर पडताना जरा काळजी घ्या असं आवाहन केलं जातंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर पावसाची शक्यता आहे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगितलं जातंय। कारण संपूर्ण मुंबईमध्ये दादर, परळ, माटुंगा, वरळ या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। ठाणे पालघरमध्ये देखील पावसाची शक्यता जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाऊस बरसताना दिसतोय आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सांगितलं जातंय आणि गरज नसेल तर काळजी घ्या, घराबाहेर पडू नका हे आवाहन सुद्धा केलं जातंय। अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। शिवाय महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला, दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरामध्ये आहोत। मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो तुफान पाऊस या ठिकाणी कोसळतोय आणि छत्रपती शिवाजी मार्ग हा जो पार्क आहे या मैदानामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाने विश्रांती दिली होती, मात्र आज सकाळीच पावसाला सुरुवात झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी मार्ग पार्कामध्ये मोठ्या प्रमाणावरती सध्या पाणी साचायला सुरुवात झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। एकंदरीत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे त्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। कॅमेरा पर्सन नितीन बोडारेसह भरत मोहोळकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।